नमस्कार, मी रामेश्वर बद्दर. मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सरता आठवडा हा मराठवाड्याच्या राजकारणाला फार मोठी गती देणारा, एक नवी दिशा देणारा, अनेकाचं विचित्र अवस्था होणार आहे. माजी मंत्री, 3 टर्म खासदार, 3 टर्म आमदार, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन, हैदराबाद बँकेचे बँक ऑफ हैदराबादचे संचालक, इंडस्ट्रियल इस्टेटचे चेअरमन, वेगवेगळ्या शिक्षण संस्थांचे संस्थापक, खऱ्या अर्थानं जलसिंचन, कृषी या वेगवेगळ्या योजना राबवणारे, ज्यांच्याकडे कधीही गेला तर शेकडो लोकांची गर्दी ही त्यांच्या बंगल्यावर असते. अत्यंत विनम्रता. मी बरेच राजकीय नेते बघितले, वयाच्या 82व्या वर्षी सुद्धा दादा, ज्यांना संपूर्ण जिल्हा नव्हे मराठवाडा भास्करराव पाटील अर्थात दादा म्हणून ओळखतो, ते जात पात धर्म पंथ नातं गोत याचा विचार न करता जिथं आहे तिथं प्रामाणिकपणे काम करणारं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणूनच जर आपण पाहिलं तर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवडणुकीच्या वेळेस प्रामाणिकपणे त्यांच्याच जागेत कार्यालय, मुख्य कार्यालय, गावागावात सभा बैठका, कार्यकर्त्याला कामाला लावणं, आणि आज योगायोगानं आज ते राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटात प्रवेश करत आहेत. भास्करराव पाटील खदगावकर, डॉक्टर मीनलताई खदगावकर, आमदार माजी आमदार ओमप्रकाशजी पोकरना यांच्यासह हजारो कार्यकर्त्याचा आज प्रवेश होणारशी येथे होणार आहे. मित्रहो, काही माणसं म्हणतात पक्ष का बदलायचा, काही माणसं म्हणतात कितीदा पक्ष बदलायचा, आणि हाच प्रश्न माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री शिंदे यांना विचारण्यात आला. हा जो प्रश्न अजितदादा पवार यांना विचारण्यात आला. खोके बोके ठोके म्हणणारी माणसं जेव्हा विषयाची प्रतारणा करतात त्यावेळा मत मागायचे एका विषयावरून जायचं दुसरीकडं, अशा प्रकारचं न करता भास्करराव पाटील प्रामाणिकपणे गद्दारी बेईमानी ज्यांच्या रक्तात नाही, ज्यांच्या स्वभावात नाही, जे आहे ते स्पष्ट आहे, परखड आहे आणि विनम्रतेनं आहे. आणि अशा एका प्रकारे वयाच्या 82व्या वर्षी 16 वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशा प्रकारचं काम भास्करराव पाटील खदगावकरांचं आहे. मराठवाड्यात त्यांच्या एवढं दातृत्व असलेला एकही नेता नाही. कुठल्या गावात समाज मंदिर असेल, जीर्णोद्धार असेल, अन्नदान असेल, हे सर्व करत असताना आणि हे पाहत असताना फक्त मराठा समाजच नाही, मारवाडी ब्राह्मण समाजाच्या गायत्री भवनला मदत करणं असेल, त्याचबरोबर केदार जगद्गुरूच्या ठिकाणी मंदिराला बांधकामाला निधी देणं असेल, काही जण खासदार निधी आणि आमदार निधी देतात. याला अपवाद एकदा मला एक अशोकरावजी चव्हाण यांच्या मिसेस एका महाराजांना जेव्हा सांगितलं होतं की अडचण आहे, तर त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे ही कोरा चेक घ्या, आणि अशा एका परिस्थितीमध्ये एका महाराजाला गाडी घ्यायची होती, त्यावेळेलाही त्यांनी मदत केली. पण आज मराठवाड्याला योग्य दिशा देण्याचं काम, दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करण्याचं काम, दुसऱ्या बाजूला जाऊ तिथं खाऊ, वरपून खाऊ, खरडून खाऊ ही प्रवृत्ती वाढत असताना नैतिकतेचा अधिष्ठान, प्रामाणिकपणा आणि जे जे नवं ते करण्याचा संकल्प आणि प्रयत्न आपल्या प्रतापरावांचा जसा आहे त्याहून 2 काकण जास्त हा भास्करदादा खदगावकरांचा आहे. म्हणून आम्हाला जाहीरपणे त्यांना शुभेच्छा देताना मनस्वी आनंद वाटतो, कारण त्यांची दानं सगळ्यासाठी खुले असतात. ते सगळ्यांना भेटतात, सगळ्याचं म्हणणं ऐकून घेतात, ज्याला पत्र पाहिजे त्याला पत्र देतात, ज्याला फोन पाहिजे त्याला फोन करतात. दादाच्या भाषेत एक जराब आहे, ज्याने सूतगिरणी, साखर कारखाना, कापूस उत्पादक, नागरी सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
अशा वेगवेगळ्या भूमिका बजावत असताना संकुचित प्रवृत्तीच्या माणसाला काही वाटू शकतं. मध्यंतरी त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. निश्चित त्यावेळा जो अनुभव आला आणि माणसाला जेव्हा शेवटचीच जवळचीच माणसं हे शत्रूसारखं वागतात आणि भिवून कृत्य करतात, अशा प्रकारचं एक दबदबा असलेलं व्यक्तिमत्व. आणि उगीच लोक दादा म्हणत नाहीत. गाफील राहिल्यामुळे दगाफटका झाला असेल, पण एक प्रामाणिक गोरगरिबाला मदत करणारा शिक्षक महात्मा फुलेचं नाव घ्यायचं आणि वागणं मात्र उलट. तसं न करता शिक्षणाचं जाळं करणे, त्याचबरोबर सहकाराचं जाळं, जलसिंचनाचं जाळं आणि अशा एका व्यक्तिमत्वाचा आज जो प्रवेश होत आहे त्याला आम्ही शुभेच्छा देत असताना आम्ही म्हणतो इसको मिरची लगी तो मैं क्या करू. कारण राजकारणामध्ये मी किती काळ जगलो यापेक्षा मी कसा जगलो, मी काय केलं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आजच्या तरुण युवकांना, राजकारणात काम करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, कमिटमेंट, भूमिका, माणुसकी, प्रेम, जिव्हाळा आणि सगळ्याला घेऊन चालण्याची भूमिका हे भास्करदादा खतगावकरांची आहे. त्यांच्या दरबारात गेल्यानंतर गरीब, श्रीमंत, दलित, कष्टकरी, शेतकरी, 18 पगड जातीचे लोक तेव्हा त्यांच्याकडे दिसतात. कदाचित मराठवाड्यातला एकमेव नेता असेल. नसता बऱ्याच वेळा साहेबाला विचारा, ह्यांना विचारा, त्यांना अहो काही तर भैया असे भैया आहेत ते फोनच उचलत नाहीत, बोलतच नाहीत, भेटतच नाहीत. पण दादा हे खऱ्या अर्थानं दादा आहेत. आणि ओमशेठ पोकर्णा गोशाळाचा असेल, त्याचबरोबर नगराध्यक्ष, महापौर, बँकेची स्थापना आणि शंकररावजी चव्हाण यांच्या संस्कारित झालेली माणसं, निर्भीडपणे मत मांडणारी माणसं. आणि डॉक्टर, आजच्या राजकीय परिस्थितीत एका डॉक्टरची गरज आहे आणि ते डॉक्टर म्हणजे डॉक्टर मीनलताई खतगावकर. त्यांचाही प्रवेश होत आहे. त्यांच्या प्रवेशानं अनेकाला पोटसोड होऊन उठणार आहे. तर आम्हाला असं असं वाटतं इसकी मिरची लगी तो मैं क्या करो. त्याचबरोबर शिवराज पाटील चाकूरकर, ज्यांचं काँग्रेसचं थिंक टँक, नैतिकता, चारित्र्य, नीतिमूल्य जपणारी माणसं जेव्हा पंतप्रधानाकडे जातात, सहकुटुंब जातात, शेवटी सासऱ्याचं, वडिलांचं कर्तव्य आहे आपल्या सुनेचं, आपल्या मुलाचं, आपल्या नातीचं योग्य दिशा देण्याचं काम. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवराज पाटील चाकूरकर यांचे संबंध हे आजचे नाहीत. जेव्हा ते मुख्यमंत्री होते आणि हे भारताचे गृहमंत्री होते, ज्याने आपल्या राजकीय जीवनामध्ये वैयक्तिक स्वार्थ पाहिला नाही, विकासाचं जाळं विणण्याचं काम केलं. म्हणून याचीही अनेकाला मिरच्या लागल्या आहेत. ज्या पद्धतीनं नांदेड जिल्ह्यात मिरच्या लागलेल्या आहेत, लातूर जिल्ह्यात अनेकाला मिरच्या लागलेल्या आहेत. अनेक जण माप टाकायचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांचं मापटच तुटकं आणि गळकं आहे. त्यांची दानत नाही, त्यांचं कर्तृत्व शून्य आहे, ते परप्रकाशित आहेत. आणि अशा एका परिस्थितीत खतगावकर असोत, चाकूरकर असोत, ही मराठवाड्याची एक दानत आहे, देण आहे. आणि हे नेतृत्व तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणं गरजेचं आहे. डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर, त्यांना इस घर को आग लगी इस घर के चिराग से म्हटल्यासारखं जवळच्याच माणसाने जेव्हा तिकडं आपल्या नायगावमध्ये दगाफटका झाला, तसा लातूरमध्ये मतदारसंघामध्ये झाला तर चुकीचं वाटू शकतं, पण ते चुकीचं नाही. म्हणून मित्र हो, शेअर करा, लाईक करा, चिंतन करा, मनन करा, विचार करा. आणि जे जे भलं ते मराठवाड्यात हवं. भारत महासत्ता झाली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या पद्धतीनं, देवेंद्र फडणवीस कायदा सुव्यवस्था, गल्लीत ऍक्सिडेंट झाला, गृहमंत्री काय करतात? एखाद्या मास्तरनं गडबड केली, गृहमंत्री काय करतात? आपल्याला नाव ठेवणं फार खूप सोपं आहे. आपली लोकशाही एवढी परिपक्व म्हणण्यापेक्षा नाचते सडते की काय असं वाटतंय. त्याला रखवालदार चोर आहे म्हणतात, खोके म्हणतात. काय किती खालच्या लेवलचं राजकारण चाललंय. काय चित्राताई वाघ बोलतात, काय त्या ठिकाणी आपले उद्धव ठाकरे बोलतात, काय चालू काय आहे. म्हणून राजकारणात सकारात्मकता,
सद्विचार, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो म्हणत असताना चांगला विचार, चांगली कृती, चांगली प्रवृत्ती, जगणं, जपणं, जगणं, मोठं करणं, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणं हे सामाजिक धुरीणांचं काम आहे. कुणी ह्याला फरफट म्हणत असेल तर त्यांनी त्यांचा फरफटीचा विचार करावा. हेच शिवराज पाटील चाकूरकर औसा नगर परिषदेला त्या ठिकाणी वावडात फिरले होते, त्यावेळा फरफट दिसली नाही. म्हणून मित्र हो, आम्हाला एकच म्हणावंसं वाटतं, किसकी मिर्ची लगी तो वो क्या करे, हम क्या करे और तुम क्या करे. मित्र हो, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.